घडामोडींच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज। आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। आज जागतिक कॅन्सर दिवस। कॅन्सर म्हटलं किंवा त्याचं निदान झालं तर प्रत्येकाच्या मनामध्ये भीती असते, परंतु आज कॅन्सर दिनाचं औचित्य साधत एनसीएन न्यूजच्या माध्यमातून आम्ही कॅन्सर, त्याची लक्षणे, निदान, उपचार, सल्ला ही सर्व महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष मुलाखत घेतली आहे। शहरातील लोटस हॉस्पिटल मधील रक्तविकार व कॅन्सर तज्ञ डॉक्टर प्रितेश सुभाष जुनागडे। नमस्कार, एनसीएन न्यूज मध्ये मी श्रद्धा आपलं खूप खूप स्वागत करते। जागतिक कॅन्सर दिवस आहे, त्यानिमित्त आज विशेष मुलाखत घेत आहोत आपण रक्तविकार व कॅन्सर तज्ञ डॉक्टर प्रितेश सुभाष जुनागडे। नमस्कार सर, तुमचं खूप खूप स्वागत। सर, आपला अल्प परिचय। धन्यवाद श्रद्धा, तुम्ही इथे आलात आमच्याशी गप्पा मारायला। जागतिक कॅन्सर दिवस आहे। तर मी डॉक्टर प्रितेश जुनागडे, मी गेल्या 12 वर्षापासून नाशिक येथे रक्तविकार, रक्ताचे विविध कॅन्सर आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांट याचा स्पेशलिस्ट आहे। आमचं गंगापूर रोड विद्या विकास सर्कल इथे लोटस हॉस्पिटल म्हणून गेले 10 वर्ष हे हॉस्पिटल कार्यरत आहे आणि विशेष आम्ही फक्त आणि फक्त रक्तविकार, रक्ताचे कॅन्सर आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांट असे सगळे आजार जे आहेत ते इथे आम्ही ट्रीटमेंट करतो। सर, माझा पहिला प्रश्न आहे, व्हॉट इज कॅन्सर आणि व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन मॅलिग्नंट अँड बेनाइन? थोडक्यात असं आहे की पहिल्यांदा कॅन्सर हा शब्द आपल्या समोर आला की एक असं एकदम घाबरल्यासारखं होतं। काय त्या शब्दातच अशी एक जादू आहे की आपण लहानपणापासून अनेक हिंदी चित्रपटपासून जेव्हा कॅन्सर 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 म्हटलं की आधी कॅन्सर म्हणजे मरण, कॅन्सर म्हणजे संपलो आपण, तर अशी एक भावना होती। त्यामुळे कॅन्सरबद्दल अनफॉर्च्युनेटली ना इतके गैरसमज आहेत समाजामध्ये आणि म्हणून कॅन्सर एक असं बुवा की कधीच बरं न होणारा आजार आहे बुवा असं आपल्याला वाटतं। पण मी जागतिक कॅन्सर दिन आहे म्हणून हे औचित्य साधलं आपण, पण ॲक्च्युली कॅन्सर हा अनेक रुग्णांमध्ये हा पूर्ण बरा होऊ शकतो हे मी नाही सांगत। अनेक जागतिक प्रत्येक देशामध्ये जे जे उपचार होतात त्यात आम्हाला असं समजलं की कॅन्सर बरा होऊ शकतो। तर कॅन्सर म्हणजे कुठल्याही पेशी, जे रक्तातल्या पेशी आहे त्याची अनियमित वाढ, म्हणजे नॉर्मली आपल्याला कुठल्याही पेशींची एक विशिष्ट वाढ होणं गरजेचं असतं। तर कॅन्सरमध्ये काय होतं, ती पेशी बदलते आणि त्याचे 1चे 2, 2चे 4, 4चे 8 होत जातात। तर याला मी एक नक्की सांगेन की आज आपण दोघं इथे बसलो आहोत, आपल्या तिघांमध्ये आत्ता कॅन्सरच्या पेशी तयार होतात आज पण, आत्ता पण आपल्या दोघांमध्ये। हे ऐकून तुम्हाला आणि श्रोत्यांना पण आश्चर्य वाटू शकतं, पण आपल्या शरीरात प्रत्येक सेकंदाला कॅन्सरची पेशी तयार होत असते, पण आपली प्रतिकारशक्ती एवढी सक्षम आहे की ती कॅन्सरची पेशी बरोबर शोधते आणि त्याचं नाश करते। तर ही प्रक्रिया जर आपली चुकली, काही कारणामुळे प्रतिकारशक्ती आपली कमी पडली, तर मग कॅन्सरसारखे आजार होतात। आणि याला काही जेनेटिक म्हणजे गुणसूत्र, ज्याला मराठीत गुणसूत्र म्हणतात, याच्यात काही बदल झाले असतील तर त्याच्यामुळे पण कॅन्सरची संभावना वाढते। त्यामुळे कॅन्सर हा झपाट्याने वाढणाराच असतो, बरोबर? सर, आमचा दुसरा प्रश्न आहे, व्हॉट आर द अर्ली सिम्पटम्स दॅट वन शुड वॉच टू डिटेक्ट कॅन्सर ॲट ॲन अर्ली स्टेज? चांगला प्रश्न आहे, कारण की आपल्याला जेव्हा कळतं की आपल्या नातेवाईकांना, कोणा मित्रपरिवार कॅन्सर झाला आहे, आपल्याला वाटतं अरे हे आधी कळलं असतं किती बरं झालं असतं। बरंच वेळा कॅन्सर म्हटलं की पहिला प्रश्न आहे तो स्टेज कुठली डॉक्टर। आपल्याला माहिती कॅन्सरचे 4 स्टेज आहे, जनरल लोकांना माहिती। पहिली स्टेज चांगली, 4थी स्टेज चांगली नाही आहे। पण ज्या प्रकारचे कॅन्सर आम्ही इथे ट्रीट करतो ते विशिष्ट ब्लड कॅन्सर म्हणतो। तर ब्लड कॅन्सरचं काय आहे ना की त्याला कुठली स्टेज नसते, ती नेहमी स्टेज 4च असतं, बरोबर? नेहमी स्टेज 4 असते, कारण की ती त्याचं उगम जे आहे ते आपल्या हाडाच्या आतल्या बाजूला होत असतं। त्याला इंग्रजीत आपण बोन मॅरो किंवा मराठीत अस्थि मगज असं म्हणतो। ती आपली फॅक्टरी आहे, तिथे आपल्या लाल पेशी, पांढऱ्या पेशी आणि प्लेटलेट्स हे तयार होत असतात। तर हा ब्लड कॅन्सर जो आहे हा यातल्या पांढऱ्या पेशींचा आजार आहे। बऱ्याच वेळा लाल पेशी वाढल्या तरी वेगळा आजार असतो, प्लेटलेट वाढले तर वेगळा आजार असतो, पण पांढऱ्या पेशी वाढल्यावर बऱ्याच वेळा तो कॅन्सरचं एक कारण असू शकतं।
बरं, आता ओळखायचा कसा? समजा कॅन्सर होतो तर ब्लड कॅन्सर जर म्हणाला तर त्यात दोन मुख्य प्रकार आहे, ॲक्यूट आणि क्रॉनिक. ॲक्यूट म्हणजे झपाट्याने वाढणारा, क्रॉनिक म्हणजे हळूवार वाढणारा. जो झपाट्याने वाढणारा कॅन्सर आहे तो आपल्याला 10 दिवसात पण होऊ शकतो. त्यामुळे त्याच्यात ना असे काही कारणं शोधणं, काय असणं कारण हे सांगणं अवघड आहे. पण जे हळूवार वाढणारे रक्ताचे कॅन्सर आहे त्याच्यात बऱ्याच वेळा आपल्याला थकवा येणं, रक्त कमी झाल्यामुळे दम लागणं म्हणजेच हिमोग्लोबिन कमी होणं, निरुत्साहीपणा, दैनंदिन जीवनात जे कामं करायचो ते करायला जास्त त्रास होणं, बरोबर, अशा पण काही मेन कारणं आहेत. दुसरं म्हणजे आपल्या पांढऱ्या पेशी कधी कमी होऊ शकतात आणि त्याच्यामुळे आपली प्रतिकारशक्ती कमी होते. असं झाल्याने आपल्याला जर वारंवार इन्फेक्शन झाले, बरोबर, नेहमी तोंड येत असेल आणि तुम्हाला नेहमी गाठी होत असतील, कुठे ओळंब्याच्या गाठी जर असल्या मानेमध्ये, काखेमध्ये, जांघेमध्ये, तर एक आपल्याला पांढऱ्या पेशींचा कॅन्सर अशी शक्यता वाढवते. तिसरे म्हणजे प्लेटलेट पेशी, ते कमी झाल्याने रक्तस्राव होतो, बरोबर. तर रक्तस्राव झाला, कुठे तुम्हाला हातावर काळीने चट्टे दिसले, हिरड्यातनं काही रक्त आलं, तरी मग आपल्याला प्लेटलेट पेशी कमी झाल्यामुळे आपण जर रक्त चाचणी केली त्यात आपल्याला कळू शकतं की आपल्याला कॅन्सर आहे. सहसा इतर कॅन्सरचं बोललो आपण, तसं स्तनाचा कॅन्सर आहे तर ब्रेस्ट एक्झामिनेशन आपण करू शकतो. जर आपल्याला आपल्या शौचाच्या सवयींमध्ये काही बदल झाले की आपल्याला दिवसातनं 2दा जावं लागलं, 2च्या 4ला जावं लागलं, किंवा कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्धकोष्ठता म्हणजे तुम्हाला 3 दिवसांनी संडास व्हायला लागली, अशा वेळी पण तुम्हाला मोठ्या आतडीचा कॅन्सर असू शकतो. किंबहुना तुम्हाला काही कावीळ जाणवली तर तुम्हाला ओळंब्याच्या गाठीचा कॅन्सर असू शकतो की जे लिव्हरच्या जागी तुम्हाला आकुंचन पावतं. त्यामुळे असे कारणं बरेच आहे. प्रत्येक अवयवाचा कॅन्सर वेगळा आहे. रक्त कॅन्सरचं मी तुम्हाला नुकतंच सांगितलं. त्यामुळे पटकन समजणं हे थोडं अवघडच असतं रक्त कॅन्सरमध्ये. त्यामुळे जेव्हा जेव्हा आपल्याला थकवा, निरुत्साहीपणा, विनाकारण कुठून रक्त येणं आणि विनाकारण वारंवार इन्फेक्शन किंवा संसर्ग होणं असं काही असेल तर मग आपण जवळच्या डॉक्टरांकडे जाऊन त्या विशिष्ट चाचण्या करून आपल्याला कळू शकतं की आपल्याला कॅन्सरची सुरुवात आहे की नाही. सर, आमचा पुढचा प्रश्न असा आहे की इज कॅन्सर हेरिडेटरी? बरोबर आहे. जेव्हा पेशंट्स माझ्याकडे येतात, आमचं दररोजचं काम आहे पेशंटला ही बॅड न्यूज देणं. वाईट वाटतं खरं बॅड न्यूज. एक आताच परवा आमच्याकडे 3 वर्षाचा मुलगा सटाणा साईडचा होता. त्याच्या आईवडिलांना आम्हाला सांगायला लागलं की बाबा रे 2 तासात आम्ही काही चाचण्या केल्या, बोन मॅरो नावाची टेस्ट केली की, आणि तिथे सांगितलं की असा कॅन्सर वाटतोय. तर त्यांच्याबरोबर एक नातेवाईक होते. हे सगळ्यांना सांगितल्यानंतर आईवडील तर बाहेर गेले, नातेवाईक आत आले. ते त्याचे काका होते आणि त्यांना पण एक 8 वर्षाचं मूल होतं. त्यांचा पहिला प्रश्न काय असेल मला, हो मी त्यांचा भाऊ आहे, माझ्या मुलाला कॅन्सर होईल का? आता मी घाबरलोय, तुम्ही आत्ताच निदान केलं डॉक्टर, याला कॅन्सर आहे असं. हे सांगितलं, अहो आत्ता हा प्रश्न महत्त्वाचा नाही आहे, आणि जरी तुम्ही विचारत, मी तुम्हाला सांगतोय की ॲक्च्युली ब्लडचा कॅन्सर हा हेरिडिटरी नाही आहे, बरोबर. काही विशेष कॅन्सर आहे, काही प्रकारचे ब्रेस्ट कॅन्सर आहेत, ते हेरिडिटरी असू शकतात. काही गुणसूत्रांमध्ये बदल झाल्यामुळे काही कॅन्सर्स हेरिडिटरी आहेत, पण ते अगदी नगण्य आहेत. मॅक्सिमम किंवा मुख्यत्व बरेचसे कॅन्सर हे हेरिडिटरी नाही आहेत, हे आपण लक्षात ठेवायला हवं. त्यामुळे त्याच्या लगेच जवळच्या नातेवाईकांना, नातलगांना काही घाबरण्याची काही गरज नाही. पुढचा प्रश्न असा होता, व्हॉट आर द फॉर्म्स ऑफ ब्लड कॅन्सर? अच्छा, आता थोडक्यात हा प्रश्न मी आधी उत्तर दिलंय तुम्हाला की रक्त कॅन्सरचे 2 प्रकार आहेत. एक झपाट्याने वाढणारा म्हणजे ॲक्यूट ल्युकिमिया, एक हळूवार वाढणारा म्हणजे क्रॉनिक ल्युकिमिया. तो जो क्रॉनिक म्हणजे हळूवार वाढणारा आहे तो पूर्ण गोळ्यांनी सुद्धा बरा होतो. एवढं प्रगत झालंय आपलं सायन्स की आता केमोथेरपीची पण गरज लागत नाही. ते क्रॉनिक ल्युकिमिया झाले. त्यामुळे आपल्याला याच्यात काही असं विशेष बदल नाही येते. आपली चर्चा की तसंच आहे, ॲक्यूट किंवा क्रॉनिक. पुढचा प्रश्न असा आहे की विच एज ग्रुप इज मोर प्रोन टू ब्लड कॅन्सर? बघा, ब्लड कॅन्सर म्हटला की तो अगदी 2 वर्षाच्या बाळामध्ये पण होऊ शकतो आणि 99 वर्षाच्या गृहस्थामध्ये पण होऊ शकतो. पण याच्यातनं एक विशिष्ट वयोगट आहे, 1 ते 12 वर्ष वयोगटातील मुलं किंवा मुली. यांच्यात काय आहे की यांच्यात एक ॲक्यूट लिम्फोब्लास्टिक ल्युकिमिया एक प्रकार आहे, ALL आपण म्हणूया शॉर्ट फॉर्म त्याला. हे कॅन्सर जास्त प्रचलित आहे आणि याचं महत्त्व असं, जर आपण याचे उपचार 6 महिने घेतले व्यवस्थित तर 80 ते 90% मुलं या कॅन्सरातनं पूर्ण बरे होतात. असे अनेक उदाहरणं आहे आमच्या लोटस हॉस्पिटलला की
मुलं बरे झाले, पण एक लक्षात ठेवायला हवं की सगळे कॅन्सर 100% बरे होत नाही. त्यातल्या पण 20% मुलं जे बरे होत नाही त्यांना तो कॅन्सर परत येऊ शकतो. त्यामुळे जसं जसं वय वाढतं आपलं तसं ॲक्यूट मायलॉइड म्हणजे एक वेगळ्या प्रकारचा रक्ताचा कॅन्सर जास्त आढळतो. आणि तुम्ही 55-60च्या वर गेले तर हळूवार वाढणारे रक्ताचे कॅन्सर ज्याला क्रॉनिक ल्युकेमिया म्हणतो, किंवा हाडांच्या आत रक्तपेशी वाढल्यामुळे मल्टिपल मायलोमा हा कॅन्सर, किंवा ओळंब्याच्या गाठी वाढल्यामुळे लिम्फोमा. त्याच्यात 2 प्रकार आहेत, हॉजकिन्स लिम्फोमा, नॉन हॉजकिन्स लिम्फोमा. याच्यात हे 2 कॅन्सर सहसा 40 नंतर आपल्याला दिसतात. त्यामुळे विशिष्ट वयोगट आहे असं कॅन्सर. पुढचा प्रश्न असा होता, व्हॉट आर द ट्रीटमेंट ऑप्शन्स अवेलेबल टू ट्रीट ब्लड कॅन्सर? बरं, आता तुम्ही मला प्रश्न विचारला आहे उपचार कसे करत. थोडक्यात आपल्या जनतेला कॅन्सर निमित्त माहिती हवी आहे की उपचार कसे करतात. बरं, कॅन्सर झाला, निदान केलं, बोन मॅरो टेस्ट केली, विशिष्ट काही टेस्ट केले, आपण निदान ब्लडचा कॅन्सर आहे बा. तर सहसा रक्त कॅन्सर इतर कॅन्सरपेक्षा वेगळा असा आहे की तो नेहमी स्टेज 4 मध्ये असतो. म्हणजेच आपल्या रक्तामध्ये प्रत्येक ठिकाणी ही कॅन्सरची पेशी जाते. त्यामुळे आपल्याला विशिष्ट भागाला असं टार्गेट करून उपयोग नाही आहे. आपल्याला शिरेमधून वेन म्हणतात, शिरेमधून आपल्याला विशिष्ट केमिकल्स हे सोडावे लागतात आणि त्या प्रक्रियेला केमोथेरपी म्हणतो. हा शब्द पण आपण बऱ्याच वेळा ऐकला आहे, याला केमोथेरपी म्हणतात. आता केमोथेरपी साधारण 80-90 वर्षापासून आपण देतो. त्यात इतकी प्रगती झाली आहे की आधीच्या केमोथेरपी आपण देताना कॅन्सरच्या पेशी तर मारले जायच्याच, पण आपल्या नॉर्मल पेशी पण मारले जायच्या. आणि त्याच्यामुळे पांढऱ्या नॉर्मल पेशी मारल्या गेल्यामुळे उलटी प्रतिकारशक्ती अजून कमी व्हायची. आणि प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे इन्फेक्शन किंवा संसर्ग जास्त व्हायचे आणि अनेक रुग्ण त्या इन्फेक्शनमुळे दगायचे, कॅन्सरमुळे नव्हे, इन्फेक्शनमुळे दगवायचे. त्यामुळे कसं आहे की केमोथेरपी हे सर्वात मुख्य प्रकार आहे. पण आता त्याच्यात इतके मूलभूत बदल झाले आहेत की आता किमोथेरपी तेवढीशी वाईट राहिलेली नाही आहे. किंबहुना आपण टार्गेटेड थेरपी आली आहे, म्हणजे फक्त आणि फक्त कॅन्सरच्या पेशी मारू शकू अशा उपचार पद्धती खूप प्रगत झाल्या आहेत. आता आम्ही नाशिकमध्ये लोटस हॉस्पिटलमध्ये रुटीनली ते वापरतो आहोत. आणि त्याच्यात असं मला फायदा जाणवतो आहे की मग पेशंटला हॉस्पिटलमध्ये राहायची गरज कमी आहे, त्याचा खर्च कमी व्हायला लागला आहे. त्यामुळे आता टार्गेटेड केमोथेरपी म्हणूया आपण, अशी प्रक्रिया आली आहे. शेवटी काय आहे ना की कॅन्सर आपण जेव्हा ट्रीट करतो, आपण केमोथेरपी देऊन काय करतोय, त्यांच्या कॅन्सरच्या पेशी मारतो. पण कॅन्सर का झाला तर यांची जी प्रतिकार शक्ती आहे ती कुठेतरी कमी पडली, म्हणून मुळात कॅन्सर झाला या पेशंटला. नुसतं केमोथेरपीने काय करतोय, कॅन्सरच्या पेशी मारतोय, पण मग प्रतिकार शक्तीचं काय, ती कुठे बदलतोय मी. म्हणून काही कॅन्सर्समध्ये पूर्ण केमोथेरपीने तो बरा होत नाही, किंवा कॅन्सर बरा झालेला परत येऊ शकतो. आणि अशा वेळी नुसती केमोथेरपी देऊन उपयोग नाही आहे, तर आम्हाला एक नवीन प्रक्रिया आहे की ज्याला स्टेम सेल ट्रान्सप्लांट किंवा बोन मॅरो ट्रान्सप्लांट हे आपण म्हणतो. तर ते करणं फार गरजेचं आहे. आता थोडक्यात बोन मॅरो ट्रान्सप्लांट बद्दल आपण समजून घेऊ. म्हणजे काय की जेव्हा कॅन्सरच्या पेशी मारायच्या असतात तर बोन मॅरो ट्रान्सप्लांट करायचं ठरवतो. म्हणजे स्टेम सेल आपल्या सर्वांमध्ये स्टेम सेल्स आहे. आज जन्मापासून मरेपर्यंत स्टेम सेल आहे. स्टेम सेल म्हणजे एक मदर पेशी किंवा आई पेशी म्हणूया. त्याच्यातनं तुमच्या लाल पेशी, पांढऱ्या पेशी आणि प्लेटलेट पेशी तयार होत असतात. तर असे तयार झालेल्या पेशींमध्ये काही दोष असेल तर स्टेम सेल तुमची खराब झाल्यामुळे तुम्हाला कॅन्सर होतो. आता नवीन स्टेम सेल कोण देणार, तर सख्खे भाऊ बहीण देऊ शकतात की जे 100% मॅच असतात. किंवा आजकाल आई वडील जे 50% मॅचिंग असतं, आई वडील 50% असतं मुलाला मॅच, तर अशांचे पण स्टेम सेल्स आपण आता घेऊन आपण ट्रान्सप्लांट रुटीनली करतो. तर याच्यात काय असतं की समजा जो दाता आहे म्हणजे डोनर, तो स्टेम सेल देतो. आता स्टेम सेल देणं म्हणजे काही लिव्हर आणि किडनी देण्यासारखं नाही आहे, बरोबर. ते आपण 10 वेळा 20 वेळा देऊ शकतो कोणाला. आपण किडनी देऊ शकतो का, आपण एकच वेळा देऊ शकतो. म्हणून खूप लोक घाबरतात, अरे मला द्यायचं कोणाला स्टेम सेल. म्हटलं घाबरायचं नाही, तुम्ही 20 वेळा देऊ शकता कोणाला पण. तर स्टेम सेल आम्ही विशिष्ट पद्धतीने एक मशीनद्वारे काढतो, बरोबर. आणि त्या जो पेशंट आहे आपला ज्याला कॅन्सर आहे त्याला केमोथेरपी दिल्यानंतर या स्टेम सेल त्यांच्या प्रत्यारोपित करतो. याला बोन मॅरो प्रत्यारोपण असं म्हणतात. आणि आम्हाला आनंद आहे की आम्ही आजपर्यंत 60च्या वर बोन मॅरो ट्रान्सप्लांट आमच्या लोटस हॉस्पिटलला केलेले आहेत.
आणि अख्ख्या महाराष्ट्रातील 2 नंबरचं शहर आहे आमचं, की जिथे आम्ही ट्रान्सप्लांट चालू केलं आहे. 2010 साली आम्ही पहिलं ट्रान्सप्लांट केलं ह्या शहरात. आता 10 वर्षापासून आम्ही ते करत आहोत. नुकतंच आम्ही एक डबल कॉर्ड स्टेम सेल, म्हणजे जे नाळीतले स्टेम सेल आहेत ते दुसऱ्या पेशंटचे एका पेशंटला देऊन हे प्रत्यारोपण केलं आणि भारतातलं ते पहिलं प्रत्यारोपण होतं. त्यामुळे बोन मॅरो ट्रान्सप्लांट हे अल्टिमेट म्हणजे शेवटची ट्रीटमेंट झाली आपल्या ब्लड कॅन्सरची. सर, पुढचा प्रश्न असा होता, डज कॅन्सर युजली कॉस्ट मोर टू ट्रीट दॅन अदर मेजर डिसीजेस? हे बघा, तुमचा प्रश्न असा आहे, मराठीत अनुवाद करायचा झाला तर, आपली बरीचशी जनता मराठीत आहे, मराठीत आपण बोलतोय, तर मराठीत असं आहे की त्यांचा खर्च किती बा, थोडक्यात कॅन्सरचा खर्च. आणि आपल्याला वाटलं की कॅन्सर म्हणजे खर्चिक आहे बा, हे आणि बरोबर आहे, समीकरण आहे. काही कॅन्सरचे औषधं रिसर्च संशोधन करायला खूप वेळ लागतो, त्यामध्ये औषधं महाग असतात. त्यामुळे यांचा ना 80% खर्च औषधांमध्ये असतो बऱ्यापैकी. किंवा ब्लड कॅन्सरचं म्हटलं तर जेव्हा आम्ही केमोथेरपी देतो तेव्हा आपले स्वतःचे प्लेटलेट, स्वतःचं रक्त कमी होतं, त्यामुळे बाहेरून प्लेटलेट, बाहेरून रक्त, कधी कधी 1 महिना पेशंटला ॲडमिट राहावं लागतं. त्याच्यामुळे अशामुळे तो खर्च वाढतोय. पण आता काय झालंय ना, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र किंवा भारतीय आपलं गव्हर्नमेंटनी बऱ्याच योजना राबवल्या आहेत. तर आमच्याकडे सर्वात महत्त्वाची योजना म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले योजना आहे. अतिशय चांगली योजना आहे. जवळजवळ सगळे रक्ताचे कॅन्सर त्याच्यात कव्हर होता, फक्त बोन मॅरो ट्रान्सप्लांट अजून कव्हर होत नाही. मग त्यासाठी पंतप्रधान निधी उपलब्ध आहे. आणि आता काही ऑनलाईन क्राऊड फंडिंग म्हणतो, म्हणजे कोणाला 1.5 लाख रुपये महात्मा फुलेचे पुरत नाही, मग त्यांनी काय करायचं, तर आता ऑनलाईन क्राऊड फंडिंग नावाचं एक प्रक्रिया झाली आहे की तिथून आपण असं काही संस्था आहेत की जे आपल्याला पेशंटला गरज असेल तर ते अख्ख्या जगभर त्यांचं प्रोफाईल पाठवतात. खरंच गरज आहे का, उपचार कुठल्या हॉस्पिटलला होत आहे, कॅन्सर तज्ज्ञ कोण आहे, हे बघून ते डोनेशन देतात. आता नुकतीच आमच्याकडे एक 18 वर्षाची एक मुलगी आहे, ती ॲडमिट आहे वरती, तर तिला 10.5 लाख रुपये एका महिन्यात या ट्रस्टने आणून दिले. त्याच्यावर विश्वास बसेल का, कुठलीही निधी अशी करू शकत नाही. तर हे टेक्नॉलॉजीने किती फरक पडलाय बघा. अख्ख्या जगभर खूप लोकांना पैसे द्यायचे चांगल्या कारणासाठी, पण त्यांना कळत नाही आपले दिलेले पैसे योग्यरित्या वापरले जातील का, कुठल्या संस्थेला दिले तर ते वापरतील का, हे आपले शाश्वती कुठे म्हणून आपण देत नाही आहे आपल्याकडे. तर ही संस्था अशी आहे की त्याच्यात ते आपल्याला मिळतात आणि आम्ही पण त्यांचं ऑडिट करून त्यांना देतो की बाबा आम्ही असं वापरले, आमच्याकडे पण काही उगाच फालतूचा खर्च करत नाही. त्यामुळे ती एक चांगली एक कॉन्फिडन्स झाला. त्यामुळे एक अशी ट्रस्ट आहे, त्यांना खूप पैसे येतात, तर ती चांगली बातमी आपल्या गरीब रुग्णांसाठी जे कॅन्सरचे आहेत ते. ठीक आहे. सर, पुढचा प्रश्न असा होता, रिसर्च स्टडीज हॅव पॉइंटेड आउट कोड ब्लड ट्रान्सप्लांट्स आर बेटर दॅन बोन मॅरो ट्रान्सप्लांट. इज इट ट्रू? हाऊ डज कोड ब्लड ट्रान्सप्लांट वर्क? आता कॉर्ड हा शब्द म्हणजे मी थोडक्यात उलगडते, नाळ म्हणजे जेव्हा बाळाचा जन्म होतो, बरोबर, डिलिव्हरीच्या वेळी नाळ कापली जाते आईकडनं, जे सगळं पुरवठा होत असतो नाळीतनं होत असतो. तर तिथे अनेक वर्षापूर्वी जाणवलं आहे की त्या नाळीतनं काही स्टेम सेल्स असतात, ज्याचा उल्लेख मी आधी केला आहे की जे आपल्यासाठी महत्त्वाचे असतात. तर या कॉर्ड स्टेम सेल ज्याला आपण म्हणतो, ते नाळीतनं आपण जन्माच्या वेळी त्या बाळाचे साठवतो आणि एक विशिष्ट टेम्परेचरला आयुष्यभर ठेवू शकतो. का, तर पुढे आपल्याला वापरण्यात येतील म्हणून. ही प्रक्रिया गेले 10-12 वर्षात या देशात बराच जोर धरला त्यांनी. पण मुळात मला या प्रक्रियेत काही दम वाटत नाही. ती काही स्वतःसाठी ठेवण्यासाठीचं कॉर्ड स्टेम सेल नाही आहे. हे आपण करत होतो आणि सगळ्या लोकांना कळलं की आपले पैसे फालतू जातात आहे आणि त्याला आपल्याला तो उपयोगच होत नाही. आणि तुमच्या जर कॉर्ड स्टेम सेल ठेवल्या आणि तुम्हाला जर त्या स्टेम सेलचा आजार झाला तर तुमच्याच खराब स्टेम सेल पैसे देऊन ठेवले म्हणजे तुम्ही तिथे उपयोग काय. पण 2017 नंतर अशा जे स्टेम सेल बँक आहे, लाईफ सेल त्यातली एक अग्रगण्य बँक आहे, की त्यांनी काय केलं की ज्यांनी तिथे स्टोअर केले आहेत, समजा माझ्या मुलाचं, माझ्या मुलीचे स्टेम सेल स्टोअर आहे आणि समजा कुठल्या अजून एका माणसांचे स्टेम सेल ते स्टोअर आहे, त्यांना जर स्टेम सेल लागले तर माझ्या मुलामुली स्टेम सेल त्यांना लागणार नाही, पण दुसऱ्यांना उपयोगी पडू शकतात. याला कम्युनिटी कॉर्ड स्टेम सेल बँक म्हणतात. तर ते 18 पासून ते तयार झालं
आणि त्यामुळे काय झालं की आपल्याला एकमेकांकरिता हे स्टेम सेल वापरण्यात आले. म्हणून कॉर्ड स्टेम सेल हे ट्रान्सप्लांटसाठी वापरण्यात येतात. तो ट्रान्सप्लांट करायला थोडा खर्च जास्त येतो, पण त्याचे साईड इफेक्ट्स मात्र थोडे कमी असतात. त्यामुळे कॉर्ड स्टेम सेल्स आपण विशिष्ट वयोगटातच वापरू शकतो. त्यामुळे मला वाटत नाही कॉर्ड स्टेम सेल तर आहेच महत्त्वाचे, पण जनरल जे रुटीन ट्रान्सप्लांटबद्दल बोललो ते पण तेवढेच महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. तुमचे खूप खूप आभार. एनसीएन न्यूजच्या माध्यमातून तुम्ही जागतिक कॅन्सर दिनानिमित्त प्रेक्षकांपर्यंत इतकी महत्त्वाची माहिती दिली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. बरं, धन्यवाद. तुम्ही इथे आलात. आणि कसं आहे ना की अशी जनजागृती व्हायलाच हवी. आमची जुनागड हेल्थ फाउंडेशन नावाची ट्रस्ट, त्यामार्फत आम्ही करत असतो, विविध काही उपक्रम करत असतो. तर असे उपक्रम करून आणि समाजातनं या कॅन्सर, त्याचे उपचार याच्याबद्दल इतके गैरसमज आहे, तर आपले मी हेच सांगू इच्छितो सगळ्या श्रोत्यांना की ते विनाकारण काहीतरी उपचार घेत असतात, कुठे काही माहीत नसतानाचे उपचार घेत असतात, कोणाचं ऐकून इकडे तिकडे जातात. तर माझं एकच म्हणणं आहे की खरंच चांगले उपचार घेऊन, लवकरात लवकर उपचार घेऊन कॅन्सर हा बरा होऊ शकतो. तर याची सगळी माहिती असावी. आपण इथे भेटलो आमच्या हॉस्पिटलला, म्हणून धन्यवाद. एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक ताकाटे, नाशिक.